अरे सर्वांना, मला तुम्हाला 3 मित्रांची एक गोष्ट सांगायची आहे. ॲलेक्स, जेमी आणि टेलर, जे खूप उत्साही होते एका शाळेच्या कार्निवलचं आयोजन करताना, जे दानासाठी पैसे उभे करणार होते. ॲलेक्सला नेहमीच पर्यावरणाची काळजी असते, त्यामुळे त्याने बायोडिग्रेडेबल सजावट आणि खाद्यपदार्थांचे कंटेनर सुचवले. जेमीला मजा आणि उत्साह आवडतो, म्हणून त्याने गर्दी आकर्षित करण्यासाठी चमकदार आतषबाजीचा प्रस्ताव दिला. आणि टेलर, तो व्यावहारिक होता, बजेटची काळजी घेत होता, त्यामुळे त्याने साधे, कमी खर्चाचे खेळ सुचवले. पण गोष्ट लवकरच बिघडली. ॲलेक्सने जेमीच्या आतषबाजीला अपव्यय म्हटले, जेमी टेलरच्या कल्पनांना कंटाळवाणे म्हटले आणि टेलरने सांगितले की दोन्ही योजना खूप महाग आहेत. ते सहमत होऊ शकले नाहीत आणि भांडण सुरू झाले. मग त्यांचे शिक्षक श्री ली मध्यस्थी केली. त्यांनी एक मजेदार कल्पना दिली, भूमिका खेळ. त्यांनी मित्रांना एकमेकांच्या कल्पनांचा बचाव करायला सांगितला. ॲलेक्स जेमीच्या आतषबाजीचा, जेमी टेलरच्या बजेटचा आणि टेलर ॲलेक्सच्या हिरव्या कल्पनांचा. सुरुवातीला ते अनिच्छुक होते, पण त्यांनी प्रयत्न केला आणि ते खूप मजेदार होते. ॲलेक्स जेमी असल्याचे भासून कार्निवलसाठी हत्ती भाड्याने घेण्याचा विनोद केला. जेमी टेलर म्हणून सजावटीसाठी पुनर्वापर केलेल्या टॉयलेट पेपरचा वापर सुचवला. टेलर ॲलेक्स म्हणून म्हणाला, ग्रह वाचवण्यासाठी मजा करण्यास परवानगी नाही. ते हसत होते, पण नंतर त्यांना समजले. ॲलेक्सने पाहिले की एक चमकदार कार्यक्रम मोठी गर्दी आकर्षित करू शकतो आणि जास्त देणग्या मिळवू शकतो. जेमीला समजले की कडक बजेटमुळे दानासाठी जास्त पैसे मिळतील आणि टेलरने कबूल केले की हिरवे जाणे शाळेला विशेष बनवू शकते. त्यांनी एकत्र येऊन तडजोड केली. बायोडिग्रेडेबल कन्फेटीसह एक लहान आतषबाजी प्रदर्शन आणि स्वस्थ शाश्वत खेळ. कार्निवल हिट झाला. त्यांनी भरपूर पैसे उभारले आणि टीमवर्कसाठी खूप कौतुक मिळवले. काय शिकायला मिळाले? एकमेकांचा दृष्टिकोन ऐकल्याने काहीतरी अप्रतिम घडू शकते. खूप छान, नाही का?